बराच वेळी भाजीला काय करायचं हा प्रश्न पडतो. मग अशा वेळी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मदत करेल. त्यासाठी मी इथे बघा काही सोया चंक्स घेतलेले आहेत. आता हे आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून व्यवस्थित 10 ते 15 मिनटं छान भिजू द्यायचे आहेत. इकडे आपण त्याचा मसाला तयार करायला घेऊया. त्यासाठी मी 1 चमचाभर जिरे, 1 चमचाभर बडीशेप, 3-4 काळी मिरी आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. त्यातच मी थोडीशी खसखस घालून घेतलेली आहे आणि खोबऱ्याचं कीस घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित भाजून घेऊया. एक छोटासा तुकडा दालचिनीचा पण मी यामध्ये घातलेला आहे. आता हा भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचं छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया. हे बघा या पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपले जे सोया चंक्स आहेत ते आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचाभर तेल घेतलेलं आहे. थोडीशी मोहरी घालून त्यावर आपण कांदा छान लालसर भाजून घेऊया. त्यातच बारीक चिरलेला लसूण आणि टोमॅटो पण बारीक चिरून टाकायचं आहे आणि हे सर्व आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेऊया. आता आपण बारीक केलेला मसाला यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून हे मसाल्याबरोबर छान शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर 1 मोठा चमचा दही घालून पुन्हा हे छान परतवून घेऊया. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि आपण जे सोया चंक्स भिजवून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊन पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. सोया चंक्समधलं पाणी मात्र पूर्णपणे हाताने काढून घ्यायचं आहे, तरच आपण टाकलेला मसाला त्यामध्ये शिरेल आणि ते चविष्ट लागेल. पुन्हा शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. त्यावर आपण कसुरी मेथी घालून नंतर कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून याला छान वाफ काढायची आहे. बघा साधारण 10 मिनटानंतर हे खूप छान शिजलेलं आहे. पुन्हा एकदा 5 मिनटासाठी आपण शिजवून घेऊया आणि इथे आपली तयार आहे सोया चंक्सची अतिशय सुंदर अशी भाजी. कांदा आणि लिंबाबरोबर सर्व करा. अगदी आयत्या वेळी ठरवूनसुद्धा ही भाजी अगदी 15 ते 20 मिनटात होऊ शकते. चला तर मग ट्राय करा ही भाजी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. बाय बाय.